बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। तर दुसरीकडे अनेक शिक्षकांना शैक्षणिक कामासाठी वापरण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत अशा सर्व शिक्षकांना आपल्या मूळ शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले होते। यामुळे 25 पेक्षा अधिक शिक्षक हे आपल्या मूळ शाळेवर रुजू झाल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे। तर पवित्र प्रणालीद्वारे 196 शिक्षक जिल्ह्यात प्राप्त झाले असून अजूनही 100 पेक्षा जास्त मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त आहेत। या रिक्त पदांवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। सर, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे। काय नेमकं परिपत्रक आहे, काय उल्लेख करण्यात आला? जिल्हा परिषद शैक्षणिक म्हणजे माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक जारी केलं की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अशैक्षणिक कामासाठी शिक्षकांना घेण्यात येऊ नये आणि पुढे जर कार्यरत असेल तर त्यांनी आपापल्या शाळेवर रुजू होण्याचे निर्देश माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी दिले। त्या संदर्भात आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जे शिक्षक जात नाहीत त्या शिक्षकांना जाण्यासाठी या परिपत्रका माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी काढलं आणि अशा या परिपत्रकामुळे निश्चितपणे जिल्ह्यामध्ये जिथे विद्यार्थी जास्त आहे आणि जिथे विद्यार्थी कमी आहे अशा ठिकाणचे बरेच शिक्षकांचं आपल्याला समायोजन करता आलं आणि जवळपास जिल्ह्यामध्ये बरेच 22 ते 23 ठिकाणी आपण जिथे विद्यार्थी जास्त आहे अशा ठिकाणी शिक्षक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि बाकी ठिकाणी ज्या 56 जागा रिक्त आहेत त्या संदर्भात आपण पवित्र प्रणाली मार्फत याची नोंदणी करण्यात आलेली। पवित्र प्रणाली माध्यमातून आपले 156 यापूर्वी पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात 36 शिक्षक उपलब्ध झालेले आणि तिसऱ्या टप्प्यात आणखीन आपल्याला शिक्षक उपलब्ध होणार आहे। त्यामुळे हा जो रिक्त पदाचा जो हे आहे तो देखील आपल्याला भरला जाईल, मराठी माध्यमाचा आणि उर्दू माध्यमाचा देखील। सध्या किती पद रिक्त आहेत जिल्ह्यामध्ये? सध्याला सहशिक्षकाचे आपल्याकडे 66 पद रिक्त आहेत आणि बाकीचे मुख्याध्यापकाचे आणि ही नव्यानं काही रिक्त झालेली पद आहेत ते सेवानिवृत्तीने।